आज शो पर कुछ काम कर रहे 100 साल बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर चालून एक जे दलित आहेत त्यांचं प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यांच्या साहित्याच्या माध्यमातून त्यांच्या जयंतीच्या निमित्त सर्व समाज बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. साहित्य प्रचंड आहे आणि ते अप्रकाशित असं साहित्य आहे. शासनानं ते साहित्य प्रकाशित करून जनसामान्यांसमोर आणलं पाहिजे असं आपल्याला वाटत नाही का? बिलकुल शासनाच्या वतीनं ही जे जयंती आहे ती साजरी पण झाली पाहिजे. त्यांचं साहित्य आहे ते सर्व प्रकाशात आणलं पाहिजे. संस्थानामध्ये ग्रंथालयातून शासकीय ग्रंथालय तो दुर्लभ करून दिलं पाहिजे आणि त्यांनी ज्या रेखा त्या साहित्यातून मांडलेलं आहे ते विद्रोही साहित्य त्यांचे त्यांनी त्यामुळे लिहिलेलं आहे ते सर्व लोकांना समजलं पाहिजे. यासाठी ते साहित्य त्यांचं खऱ्या गोरगरिबापर्यंत पोहोचेल यासाठी शासनानं त्याचं प्रकाशन केलं पाहिजे. धन्यवाद. करीन भाऊ आगे बढ़ो बोलो. अशोक बंसल आगे बढ़ो आगे बढ़ो. व्यक्तिमत्व आणि विचारशील व्यक्तिमत्व आणि खरोखर आपल्या शहराचा विकास झाला पाहिजे. आपलं किमान वाढलं पाहिजे. विविध त्यांचं या समितीच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे. सुंदर असं नियोजन लोकशाहीर साहित्य रत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106व्या सन्माननीय महापौर छत्रपती संभाजीनगर शहराचे महापौर जोरदार तुमच्या टाळ्या मला अपेक्षित आहे.
ताटात जेवू तेव्हा माझा नवी संग माझा आता एकाच ताटात जेवू तेव्हा माझ्या जीवाचं माय जीवाचं माय माझ्या जीवाचं माय जीवाचं माय जीवाचं झालंय गाडीवरची घाण केली आणि आज दीनदलित बहुजन समाज संभाजीनगरच्या कलेक्टर ऑफिसच्या चौकामध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी करतोय. जे अण्णाभाऊ साठे पायी तर मुंबईला गेले होते आणि आज त्या अण्णाभाऊ साठेंच्या साहित्य देशामध्ये 293 देशामध्ये अण्णाभाऊ साठेंच्या साहित्यावर विद्यार्थी PhD करता आहेत आणि त्या अण्णाभाऊ साठेंमुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे महात्मा फुले